अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी वार्ता न्यूज MS-20 चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. शिवसेनेतून उबाटामधनं उमेदवारी जाहीर झाली. शिवसेनेतनं उबाटातून म्हणजे ओरिजिनल शिवसेनेत आल्यासारखं वाटायला लागलं आहे. निश्चित उबाटा हा कैलासवासी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी उभा केलेला पक्ष, संघटना, आणि त्या संघटनेत आज पुन्हा सक्रिय झाल्याचा खूप आनंद वाटतो. काय सांगाल, आता जिल्हा परिषद तुम्ही दौरे करताय, विकासाबद्दल काय लोकांच्या मनामध्ये कुठेतरी समोर येत आहे की नाही, कुठंतरी अन्याय होतो आहे, आणि या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मला उमेदवारी दिली. त्याबद्दल लोकांमध्ये खूप आनंद आहे. लोकांचं म्हणणं आहे की आपण या पक्षासोबत राहून निश्चित या समाजातील सर्व घटकांना न्याय देऊ शकतो. उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नेतृत्वात या महाराष्ट्रात निश्चित पुन्हा एकदा भगवा फडकवण्यासाठी मला एक नव्याने चान्स मिळालेला आहे. सध्या आता कोणते प्रश्न असे वाटतात तुम्हाला की आता तुम्ही दौरे करताय? रस्त्याचा प्रश्न गंभीर आहे, पाण्याची समस्या आहे, याकडे कसं लक्ष? माझ्या या जिल्हा परिषद गटामध्ये रस्त्याचे थोडेफार प्रश्न, आता जी नवीन भाग आमच्याकडे जोडला गेलेला आहे, कोळंबी असेल, भारंबा असेल, भारंबा तांडा असेल, वाडी असेल, या भागातला रस्त्याचा प्रमुख प्रश्न आहे. आणि निश्चित हा प्रश्न आम्ही जसं निवडणूक संपली त्या प्रश्नामागे लागून त्या ठिकाणी रस्त्याच्या अडीअडचणी सोडवणार आहोत. निश्चित या भागात विजेची मोठी समस्या आहे. त्या विजेच्या समस्येसाठी आम्ही दिवसा वीज देण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी वेळ पडली तर आंदोलनंसुद्धा करणार आहोत. बाकी पाण्याचा प्रश्न निसर्गाने आणि स्वर्गीय रायबान जाधव साहेबांनी आम्हाला जे बळ दिलेलं आहे, ज्या या भागात धरणं बांधलेली, त्यामुळे पाण्याचा प्रश्न कमी आहे. परंतु मूळ जो विषय तो लाईट असेल आणि रस्ते असतील, या गोष्टीकडे आमचं प्रामुख्यानं लक्ष राहणार आहे. आज आम्ही बघतोय की आमच्या या जिल्हा परिषद गटामध्ये 2017पासून शिवसेनेचं वर्चस्व आहे, आणि शिवसेनेच्या वर्चस्वामध्ये आता आम्ही मशाल आम्हाला निशाणी आहे. त्यामुळे या मशालीच्या माध्यमातून आम्ही हस्त्यापासून तर नादरपूरपर्यंत प्रत्येक गावात शाळा असेल, त्या ठिकाणचे शिक्षणाचा दर्जा असेल, हा सुधारवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. आज मला अभिमान वाटतो. त्यामुळे यापूर्वी माझी धर्मपत्नी शुभांगी काजे या जिल्हा परिषद सदस्य होत्या. त्यांच्या काळात या भागात जिल्ह्यात सगळ्यात जास्त विकास कामं झालीत. हे मी नाही म्हणत, हे विरोधक पण म्हणतात. आणि आज आपण पाहत असेल, रस्ते असतील, शाळा असतील, पाणी असेल, अशी जी काय समस्या असेल ही सोडवण्यासाठी तिने प्रामाणिकपणे प्रयत्न केला. माझी तर इच्छा ही पण होती की यावेळेस तिलाच उमेदवारी द्यावी, पक्षाने तिलाच उभं करावं. पण पक्षाचं म्हणणं होतं की कुठंतरी आपल्याला सर्वसाधारण जागा सुटलेली आहे, तर त्या जागेत मी स्वतः उभं राहावं आणि या ठिकाणी नेतृत्व करावं. त्यामुळे घरच्यांच्या आग्रहास्तर, बायकोच्या आग्रहास्तर खास करून मी स्वतः या निवडणुकीला उभा आहे. स्टँडिंग तुम्ही जिल्हा परिषद सदस्य होतात, म्हणजे मागे पक्षाने तर तुम्हाला तिकीट द्यायला पाहिजे होतं. स्टँडिंग जिल्हा परिषद सदस्य माझी बायको होती, 100% तिचा तो अधिकार होता. परंतु कसं असं, एखाद्याला आयतं ताट भेटलं की त्याला असं वाटतं सगळं माझंच आहे. मला चांगलं आठवतं, शिवसेना वाडीमध्ये आमच्या परिवाराने, माझ्या सहकाऱ्यांनी, सगळ्यांनी खूप मोलाचं काम केलं होतं. परंतु आपल्या पारिवारिक गोष्टीचा फायदा घेत वरच्या राजकारणात आपल्या वडिलांचा असेल, भावाचा असेल, यांचं प्रेशर वापरून काही मंडळींनी विधानसभेला उमेदवारी घेतली. त्यावेळेस नेमकी जी लाडकी बहीण योजना होती, ही योजना आम्ही तळागाळापर्यंत, घराघरापर्यंत नेली. मला सांगा वाटतं की त्या योजनेचा मी या विधानसभेचा अध्यक्ष होतो. मला प्रत्येक महिलेचा फॉर्म भरण्यापासून तर तिला लाभ देण्यापर्यंतचं पूर्ण काम मी केलं. त्यावेळेस या ज्या कोणी असतील, त्या महिलांकडे डोकूनही बघायला तयार नव्हते, आणि एक साधा सिंगल फॉर्मसुद्धा एखाद्या महिलेचा भरला नाही.
पण महिलांच्या मतावरती आमदार झालेल्या लोकांना महिलांच्या समस्याची जाणीव नाही आहे. त्यामुळं अशा गोष्टी माझ्यासोबत काय ते सगळ्या दुनियेला कळतं आहे. आधी कोणासोबत आधी कसं काय मला चांगलं आठवतं 2016पर्यंत मी जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीकडनं काम करत होतो. त्यावेळेसही असंच माझं काम चांगलं बघून पक्षांनी सांगितलं होतं की बघ आपल्याला केतन काजेंना उमेदवारी द्यायची आहे. पण त्यावेळेस मी त्यावेळेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांना भेटलो. खुलताबादला मिटिंग होती आमची पक्षाची. मी त्यांना एकदाच म्हणलं दादा मी निवडून येऊ शकतो. त्यांचं वाक्य होतं सगळ्या निवडणुका निवडून येण्यासाठी लढायच्या नसतात म्हणतात, काही पडायसाठी पण लढायच्या असतात. यावरून आपण समजून घ्यायचं स्वार्थ राजकारण्यांपासून मी त्यावेळेस दूर झालो. त्यावेळेस मला उद्धव साहेबांनी शिवसेनेत प्रवेश दिला, शिवसेनेत उमेदवारी दिली माझ्या मिसेसला. माझी मिसेस चांगल्या मताने निवडून आली. मला असं वाटतं की पुन्हा मी उद्धव साहेबांकडूनच लढावं, त्यासाठी हे सगळं घडलं. त्यामुळे मला अभिमान आहे की मी मूळ घरी आलो आहे. त्यामुळे निश्चित भविष्यात त्यांच्यासोबत राहण्यासाठी मी आता कटिबद्ध आहे. या भागाचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि या भागातली जनता निश्चित माझ्यासोबत खंबीरपणे उभी राहील याचा मला पूर्णपणे विश्वास आहे. बरं, जनतेला काय आव्हान कराल आणि मशालीबद्दल काय सांगाल? कारण की मी जनतेला एकच आव्हान करेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जो पक्ष आहे याची निशाणी मशाल आहे. आणि काय होतं पक्षाचं दोन्ही पक्षाचे नावं सारखे असल्यामुळे लोकांचा थोडा गैरसमज होत असतो. लोकांच्या मनात उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्षच आहे परंतु निशाणीत गोळ होतो. त्यामुळे मी जनतेला सांगेल की आपण आपला पक्ष मशाल आणि आपली निशाणी मशाल हे समजून मतदान करावं. निश्चित आपल्या सगळ्या अडीअडचणीला आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत खंबीरपणे उभं राहू एवढं मी जनतेला आव्हान करतो. माझ्या या जिल्हा परिषद गटामध्ये मी स्वतः म्हणजे भाऊसाहेब मला तसं केतन नावाने ओळखतात, पुंडलिकराव काजे ही जिल्हा परिषदला मी स्वतः उभा आहे. माझ्यासोबत किशोर जिल्हा पंचायत समिती गणातून सौ संजीवनी उमेश मोकासे या उभ्या आहेत. तर निंबोरा पंचायत समिती गणातून दत्तू लक्ष्मण सोनवणे हे उभे आहेत. आम्ही 100% हे तिन्ही जागा खूप मताच्या फरकाने निवडून येणार आहोत. हे आपल्याला मी जनतेला सांगू इच्छितो. जनतेने आम्हाला सहकार्य करावं एवढीच जनतेकडून अपेक्षा करतो.